विठ्ठला, तू एवढा छळ का करतोस रे? मी पंढरपूरला गेले होते आणि पाहिलं हजारो लोक 8-9 तासांची रांग, उन्हात पावसात थकलेल्या पायांनी. आणि मनात प्रश्न आला, का विठ्ठला, देव आहेस ना तू? एवढी वाट का बघायला लावतोस भक्तांना? 8 तास रांगेत उभं राहून काय मिळतं त्यांना शेवटी? विठ्ठल जणू हसला. तो म्हणला, मी कोणाला रांगेत उभं नाही करत ग. रांगेत उभं राहायचं हे ते स्वतः ठरवतात. मी विचारलं, पण मिळतं तरी काय? विठ्ठल म्हणाला, कुणी इथे माझ्या दर्शनासाठी येत नाही ग, तर स्वतःलाच भेटायला येतात. 8 तासात कुणी अहंकार सोडतो, कुणी राग, कुणी दुःख, कुणी प्रश्न. इथे मोबाईल बंद असतो, जग शांत होतं आणि पहिल्यांदाच माणूस स्वतःशी बोलतो. मी म्हणले, पण एवढ्या लोकात देव कुठे असतो रे? विठ्ठल म्हणाला, तो पुढे उभा नसतो ग, तो रांगेत चालणाऱ्या प्रत्येकाच्या आत असतो, प्रत्येकाच्या सोबत असतो.